नमस्कार. मी मनीषा बोलते. आपण जी रोज चर्चा करतोय ना, ती पुस्तकाच्या बाहेरची, आउट ऑफ थिअरी. कारण थिअरीमध्ये काय झालं आहे, आपण थिअरी जी वाचतो आहे ती अनुभवास येते की नाही हा एक विषय असतो नेहमी माझ्या बोलण्यात. कारण हे काय झालं आहे की आपण आहे ना, प्रिडिक्शन करताना आलेले माझे स्वतःचे वैयक्तिक अनुभव हे मी तुम्हाला सांगत असते. हा वेगळा अभ्यासाची पद्धत आहे माझी. शिकवताना मी माझे अनुभव बोलत असते, कारण जे मला जातकाच्या कुंडलीतून, क्लायंट्सच्या कुंडलीतून अनुभवास आलेले आहेत. आणि ते टॅली होतात, कारण त्यांच्याशी संवाद केल्यावर ते सांगतात की हे बरोबर आहे तुम्ही बोलतायत ते. हे जे डायग्नोसिस करण्याची जी पद्धत आहे किंवा हे प्रिडिक्शन करण्याची पद्धत आहे, त्याच्यात आलेले अनुभवाचे हे सगळे बोल आहेत जे मी आपल्याला सांगू इच्छिते. आता रिसेंटली मी एक प्रिडिक्शन केलं. त्याच्यामध्ये माझ्या कुंडलीमध्ये असं लक्षात आलं, वारंवार ही गोष्ट माझ्या निदर्शनास अशी आली आहे की कुंभ राशीच्या संदर्भामध्ये जेव्हा चंद्र आणि केतू येतो संबंध, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या, त्या बालकाच्या म्हणा, त्या वयानुसार त्या व्यक्तीच्याही म्हणा, जर त्यांना आपण एक प्रश्न विचारला ना की तुम्हाला एक संपलं की दुसरं काहीतरी शोधायचं असतं, असं वारंवार घडतं का तुमच्या बाबतीत, तर ते हो म्हणतात. याचं कारण असं आहे की ते म्हणतात की हो, आमचं ना उत्सुकता असते, आम्ही शोधत जातो, शोध संपला एका विशिष्ट टप्प्यावर की आम्ही परत नवीन शोधतो. हे आमच्या बाबतीत घडतं आहे. म्हटलं बरोबर आहे. मग याच्या बाबतीत असा अनुभव आला की एका छोट्या मुलाच्या बाबतीत की त्याचे पालक मला सांगायला लागले की आमचा मुलगा ना सारखं धरसोड करतो, धरसोड वृत्ती त्याच्यात खूप आहे, एका याच्यावर स्थिर राहत नाही. आत्ता हे तर नंतर ते, असं चंचलता त्याच्यात आहे, चंचल मन आहे सारखं. मग मी पत्रिका ऑब्झर्व केली, कारण बरेच पालकांच्या पत्रिका, पालक हे मुलांच्या आपल्या पत्रिका घेतात आणि हा प्रश्नाला विचार करतात, कारण ही एक चाइल्ड ॲस्ट्रॉलॉजी अशी एक माझी पद्धत आहे, त्या कॅटेगरीच्या बाबतीतलं बोलते. मग आढळतं असं की कुंभ राशीमध्ये चंद्र आणि केतू आढळतो आहे मला तिथे. असं का बरं? तर याचा अर्थ असा आहे की चंद्र म्हणजे मन आहे आणि केतू म्हणजे रूट कॉज आहे. रूटवर जाण्याची वृत्ती आहे, म्हणजे सखोल अभ्यास करायचा. बुद्धीला त्या मुलांच्या पटत नाही की हे मी का ॲक्सेप्ट करायचं, मला हे जोपर्यंत स्वतःच्या मनाला शोध लागत नाही, मला ते सापडत नाही, तोपर्यंत मी ते ॲक्सेप्ट करणार नाही. मग ती मुलं धडपड करताना दिसतात. एकदा का त्यांना ते कळलं त्याचं रूट कॉज की ते परत नवीन काहीतरी शोधायला सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीने मग त्या अभ्यासाच्यामध्ये सुद्धा त्यांच्या ते वृत्ती दिसते की आत्ता ते वाचन करतील, काही वेळाने त्यांना थोडंसं वेगळं करावं असं वाटतं, सारखं वोलाटाईल होतं आहे. आणि मग पालकांना असं वाटतं की हा नक्की एका ह्याच्यावर स्थिर राहणार आहे की नाही, हे एकच दिशा पकडणार आहे की नाही, की सारखं चंचलता आहे ही. तर अर्थ असा आहे, कुंभ राशीमध्ये ही घडतं आहे. कुंभ रास ही सिम्बॉलिक बघितलं तर एक व्यक्ती आपल्या खांद्यावर घडा भरलेला पाण्याचा घडा घेऊन उभी आहे आणि ते पाणी ती ओतते आहे. पाणी ती कॅरी करत नाही आहे, ती ओतते आहे. याचा अर्थ असा आहे की तिचा घडा कायम भरतो. वायुतत्वात आहे ना ती, कायम नॉलेज मिळत असतं, कारण हे शोधतात, ते नॉलेज फुलफिल होतं आणि मग ते ओव्हरफ्लो होतो आणि मग त्यांना ते टाकून द्यायचं असतं, परत जगाला देऊन टाकायचं असतं ते संशोधात्मक वृत्तीमुळे, आणि परत नवीन फिलअप करायचं असतं त्यांना. आणि म्हणून तो सिम्बॉलिक घडा जो आहे
तो जो आहे की ते सारखं ज्ञानार्जन करत राहतात, ते देऊन टाकतात, ते कुठेतरी रिसर्चमधलं सगळं लिहून काढतात किंवा देतात किंवा बोलतात, कुठल्या तरी माध्यमातून ते बाहेर पडत असतं. आणि तो घडा म्हणजे पाणी नाही, ते नॉलेज आहे. त्यांना लागलेले शोध आहेत, ते संशोधनात्मक वृत्ती आहे त्यांच्यात, ती मुळातच आहे. आणि म्हणून ते सगळी घटना तशी घडते त्या बालकाच्या बाबतीत, म्हणजे मुलांच्या बाबतीत. मग पालकांचा हा जो कल आहे की आपल्या मुलाची एक मेंटॅलिटी बघायची आणि मग त्याच्याशी त्याला समजून घेऊन आपण त्याच्याशी बिहेवियर करायचं. हे जे आत्ताची समस्या आहे ना, की पालकांना कळेनासंच झालं आहे की आपलं मूल आपल्याला कसं सांभाळायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा माझ्याकडे ते चाइल्ड सायकोलॉजीच्या पद्धतीने जेव्हा ह्या केसेस येत आहेत, त्याच्याबद्दल मी आज बोलली आहे. मग मुलांच्या बाबतीत मी त्यांना फ्रेमवर्कमध्ये टाकू नका असं सल्ला देते, की त्याला एका सामाजिक चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न करू नका. त्या चौकटीला थोडंसं त्यांना बाहेर येऊ देत, कारण त्यांचं नॉलेज हे उच्च कोटीचं आहे, वायुतत्वातलं आहे आणि तेथे चंद्र आणि केतू आहे. तर अशा प्रवाहाला थांबवू नका. ते काही आयसोलेटेड होणार नाही आहे, ते समाजापासून तुटणार नाही आहेत, पण त्यांना जी शांतता हवी आहे सगळ्या रिसर्चमध्ये ती त्यांना देऊ करा. तर तुम्हाला त्या मुलांमध्ये काहीतरी अचिव्हमेंट एक वेगळाच घडल्याचं दिसेल, असा माझा सल्ला असतो त्यावेळेस. तर अशा पद्धतीने लहान मुलांच्या पत्रिका म्हणजे साधारण 10वीच्या आतले मुलं, म्हणजे शालेय शिक्षण चालू आहे अशी मुलांच्या काही पत्रिकांबद्दल मी डिस्कस करणार आहे. तर आजच्या दिवसात इथेच थांबते. धन्यवाद.